मध्ये कारण तिथे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे दाखल झालेले आहेत आणि बीडमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। हेलिकॉप्टरनं त्या दाखल झालेल्या आहेत तेव्हाची इथे दृश्य आपण पाहतोय। आज जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळे बीडमधले सगळेच आमदार खासदार हे इथे एकत्र आपल्याला पाहायला मिळतील। बीडचे पालकमंत्री म्हणून यापूर्वीच अजित पवार यांचं इथे स्वागत झालेलं आहे। अजित पवारांनी तब्बल 25 ते 30 मिनिटं हे कार्यकर्त्यांना दम भरत असतानाच सज्जड दम हा धनंजय मुंडे यांना उद्देशून सुद्धा केलेल्या वक्तव्यांमधनं दिलेला आहे। आणि आता पंकजा मुंडे या देखील इथे दाखल झालेल्या आहेत। नमिता मुंदडा या सुद्धा तिथे उपस्थित आहेत। आज होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये सर्व बीडमध्ये आमदार एकत्रित येणार आहेत। आमदार मुंदडा, आमदार विधान परिषदेच्या आमदार असलेल्या आणि मंत्री असलेल्या पंकजा मुंडे, तसंच प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस असे सगळे आमदार हे एकत्र आपल्याला पाहायला मिळतील। बीडमधल्या प्रकरणावरती अनेकदा आणि वारंवार पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं, कारण धनंजय मुंडे हे त्यांचे चुलत भाऊ आहेत, मात्र त्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलेलं आहे। थेट असं वक्तव्य त्यांनी काहीही केलेलं नाहीये। त्यामुळे आता पंकजा मुंडे सुद्धा इथे दाखल झालेले आहेत। या संपूर्ण दौऱ्यादरम्यान पंकजा मुंडे या देखील अजित पवारांसोबत असणार आहेत आणि जी बैठक पार पडेल या बैठकीमध्ये सर्वच नेते, आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित असणार आहेत।